गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आणि आपण याच्यामध्ये फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स अँड कीटोन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला ऑक्सिडेशन रिएक्शन कंप्लीट केले आणि आज आपण पाहतोय रिएक्शन्स ड्यू टू अल्फा हायड्रोजन दॅट इज ॲसिडिक हायड्रोजन. आज आपण पाहतोय अशा रिएक्शन की ज्या रिएक्शन कशामुळे होतात तर अल्फा हायड्रोजन ॲटममुळे होतात, म्हणजेच ॲसिडिक हायड्रोजनमुळे होतात. जे अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये ते कोणते आहेत तर ॲसिडिक हायड्रोजन आहेत. मग अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये कोणते हायड्रोजन अल्फा असतात आणि कोणते हायड्रोजन अल्फा असतात, म्हणजेच कोणते हायड्रोजन हे ॲसिडिक असतात ते आपण फर्स्ट पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक क्वेश्चन लिहा. आपण काय सांगतोय रिएक्शन्स ड्यू टू अल्फा हायड्रोजन. जे अल्फा हायड्रोजन असतात अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये ते ॲसिडिक हायड्रोजन असतात. मग अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये कोणते हायड्रोजन हे अल्फा हायड्रोजन असतात आणि अल्फा हायड्रोजन हा ॲसिडिक का असतो त्याचं रिझन आपण पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन लिहा. वाय अल्फा हायड्रोजन ॲटम्स आर ॲसिडिक. अल्फा हायड्रोजन ॲटम्स हे ॲसिडिक का असतात याचं रिझन काय तर याच्यामध्ये फर्स्ट आधी आपण अल्फा हायड्रोजन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. दिस इज अल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइड अँड दिस इज कीटोन CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कीटोन. मला सांगा याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम कोणता आहे. This is carbonyl carbon and this is carbonyl oxygen and this is called carbonyl group. कार्बोनिल कार्बनला नीट लक्ष द्या. कार्बोनिल कार्बनला म्हणजेच ह्या कार्बोनिल ग्रुपला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला काय म्हणतात अल्फा कार्बन ॲटम म्हणतात. मला सांगा ह्या कीटोनमध्ये कोणता कार्बन ॲटम हा अल्फा आहे. कार्बोनिल ग्रुपच्या ॲडजेसंटला कार्बोनिल ग्रुपला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता झाला अल्फा कार्बन ॲटम. दिस इज अल्सो अल्फा कार्बन ॲटम. मग सांगा ह्या ॲसेटाल्डिहाइड मॉलिक्यूलमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम किती. अल्फा कार्बन ॲटमवरती जे एच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच. म्हणजे ॲसेटाल्डिहाइडमध्ये 3 अल्फा एच आहेत. आणि हा जो आपण ॲसिटोन मॉलिक्यूल आहे प्रोपॅनोन याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम 2 आहेत. अल्फा कार्बन ॲटमवरती जे एच असतात त्या एचला आपण काय म्हणतो अल्फा एच. म्हणजे हे 3 अल्फा एच आणि हे 3 अल्फा एच म्हणजे टोटल अल्फा एच किती झाले 6 अल्फा एच झाले. समजलं. अल्फा एच कोणते असतात ते. आता हा जो अल्फा एच आहे तो अल्फा एच ॲसिडिक का आहे त्याचं रिझन आपण पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट रिझन इज presence of strong electron withdrawing effect of carbonyl group. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता तर कार्बोनिल ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड O. दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. फर्स्ट रिझन काय तर प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इफेक्ट ऑफ कार्बोनिल ग्रुप. नीट लक्ष द्या. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट. आता लक्ष द्या हा जो अल्फा कार्बन ॲटम आहे हा अल्फा कार्बन ॲटम ज्या ग्रुपला अटॅच आहे कोणत्या ग्रुपला अटॅच आहे कार्बोनिल ग्रुपला अटॅच आहे तो एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो कसा आहे एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळं हा जो एच आहे तो एच कसा आहे ॲसिडिक आहे. दिस अल्फा एच इज ॲसिडिक. अल्फा हायड्रोजनच्या शेजारी जर एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच झालेला असेल तर तो अल्फा हायड्रोजन ॲटम कसा असतो ॲसिडिक असतो. आणि याच्यामध्ये जे सेकंड रिझन आहे ते सेकंड रिझन काय तर सेकंड रिझन आहे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट बेस. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट बेस म्हणजे काय रिझन इकडं म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतर जो कॉन्जुगेट बेस बनतो तो कसा आहे रेझोनन्स स्टॅबिलायझ आहे. आणि त्यामुळे हा जो अल्फा एच आहे तो कसा आहे ॲसिडिक आहे. याचं आपण रिएक्शन लिहूया. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट बेस म्हणजे काय दोन्हीपैकी आपण कोणताही एक मॉलिक्यूल घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हा ॲसिटोन मॉलिक्यूल. नीट लक्ष द्या. ॲसिटोन किंवा तुम्ही अल्डिहाइड घेतला तरीही चालतो. आपण अल्डिहाइड मॉलिक्यूल घेऊया किंवा ॲसिटोन घेतला तरी चालतो नो प्रॉब्लेम. दिस इज
दिस इज ॲसिटाल्डिहाइड. ओके, CH3 C डबल बॉन्ड OH. हा जो CH3 आहे तो CH3 आपण थोडा वेळ असं लिहूया CH2H. ओके, CH3 प्लस जर आपण याची रिएक्शन बेससोबत केली OH मायनस हा काय सांगा बेस. दिस इज बेस. आणि बेसला नेहमी काय पाहिजे असतो प्रोटॉन पाहिजे असतो प्रोटॉन. पहा हा OH मायनस काय करेल हा जो H आहे अल्फा H तो अल्फा H काय करेल ॲब्स्ट्रॅक्ट करेल. ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर काय करेल पहा ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होणार पहा हा H हा OH मायनस घेईल. त्यामुळे हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर मिळेल ते असं मिळेल CH C डबल बॉन्ड O CH2. हे दोन इलेक्ट्रॉन कुठं आले कार्बन ॲटमवरती आणि म्हणून कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आला निगेटिव्ह चार्ज. समजले सर ना. तर इथे काय रिमूव्ह झालं हे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. ह्या OH मायनसनं हा H घेतला म्हणजे काय रिमूव्ह झालं H2 रिमूव्ह झाला. मग हे दोन इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट झाले अँड दिस इज कॉल्ड कार्बॅनियन. हा काय आहे कार्बेनियन आहे कारण कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड कॉन्जुगेट बेस. हा काय तयार झाला कॉन्जुगेट बेस. आता तयार झालेला जो बेस आहे तो कसा आहे रेझोनन्स स्टॅबिलाइज का निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड म्हणजे निगेटिव्ह चार्ज सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. हे कशाची कंडिशन आहे कॉन्जुगेशन. पाय बॉन्ड आहे सिग्मा बॉन्ड आहे निगेटिव्ह चार्ज आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज म्हणजे कॉन्जुगेशन आणि जिथे कॉन्जुगेशन तिथे रेझोनन्स. जिथे कॉन्जुगेशन तिथे रेझोनन्स. याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळेल. हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील C आणि CH2 मध्ये डबल बॉन्ड तयार होईल. त्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे पाय इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल HC सिंगल बॉन्ड O मायनस डबल बॉन्ड CH2. तर इथे आपल्याला काय पाहायला मिळालं रेझोनन्स पाहायला मिळाला आणि ज्याच्यामध्ये रेझोनन्स असतो तो मोर स्टेबल असतो. ज्याच्यामध्ये रेझोनन्स असतो तो कसा असतो मोर स्टेबल असतो आणि त्यामुळे हा जो H आहे अल्फा H तो इझिली का होतो रिमूव्ह होतो. ह्या बेसनं हा H रिमूव्ह केल्यानंतर जो कॉन्जुगेट बेस बनतो तो कॉन्जुगेट बेस कसा आहे रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे तो स्टेबल आहे आणि त्यामुळे तो जो अल्फा H आहे तो अल्फा H इझिली रिमूव्ह होतो. समजलं अल्फा H इझिली रिमूव्ह का होतोय तर हे त्याचे दोन रिझन्स आहेत आणि त्यामुळेच अल्फा Hला आपण काय म्हणतो ॲसिडिक H असं समजले सर्वांना. घ्यायचा स्क्रीनशॉट. याच्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन पाहतोय अल्डोल कंडेन्सेशन इज ऑल्सो नोन ॲज सिम्पल अल्डोल कंडेन्सेशन. आता नीट लक्षात हे अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय ते आपण पाहूया. ह्या रिएक्शनमध्ये मी तुम्हाला काही शॉर्टकट सांगणार आहे. ते शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत कारण अल्डोल कंडेन्सेशनमध्ये जर आपण शॉर्टकट लक्षात ठेवले तरच आपण ह्या रिएक्शनचे प्रोडक्ट विदिन 2 to 3 सेकंदमध्ये आपण लिहू शकतो. लक्षात आलं सर्वांच्या. त्यामुळे शॉर्टकट ह्या रिएक्शनच्या खूप महत्त्वाचे आहेत नीटसाठी आणि JEEसाठी. दिस इज डेफिनेशन. हे डेफिनेशन तुम्हाला कशासाठी यूज होऊ शकते तर बोर्ड एक्झाममध्ये. अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स. आपण अल्डोल कंडेन्सेशनमध्ये अल्डिहाइड पण यूज करू शकतो कीटोन पण आपण यूज करू शकतो. अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स हॅव्हिंग ॲटलिस्ट 1 अल्फा H असे अल्डिहाइड आपल्याला घ्यायचे आहेत किंवा असे कीटोन आपल्याला ह्या रिएक्शनमध्ये घ्यायचे आहेत की ज्यामध्ये ॲटलिस्ट 1 अल्फा H असायला पाहिजे. ओके, ॲटलिस्ट 1 अल्फा H असायलाच पाहिजे ऑन रिएक्शन विथ डायल्यूट बेस. आणि जर आपण अशा अल्डिहाइडची किंवा कीटोनची रिएक्शन जर आपण डायल्यूट बेससोबत केली म्हणजे फॉर एक्झाम्पल NaOH असेल KOH असेल किंवा BaOH ट्वाईस असेल बॅरियम हायड्रॉक्साईड 2 गिव्स तेव्हा काय तयार होतो बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड तयार होतो म्हणजेच अल्डोल तयार होतो. जर तुम्ही अल्डिहाइड यूज केला असेल तर बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड म्हणजेच अल्डोल तयार होणार. ऑर जर तुम्ही कीटोन तयार यूज केले असतील रिएक्शनमध्ये तर काय तयार होणार बेटा हायड्रॉक्झी कीटोन तयार होणार म्हणजेच काय तयार होणार केटोल तयार होणार रिस्पेक्टिवली. दिस इज नोन ॲज अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स हॅव्हिंग at least 1 alpha H on reaction with dilute base to give beta hydroxy aldehyde that is aldol or beta hydroxy ketone that is ketone. This reaction is known as aldol condensation. आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पलवरून तुम्हाला हे डेफिनेशन अजून क्लिअर होईल. एक्झाम्पल आपण फर्स्ट पाहूया अल्डिहाइडचं. आपण ह्या रेशमध्ये अल्डिहाइड पण यूज करू शकतो केटोन पण यूज करू शकतो. आपण फर्स्ट एक्झाम्पल अल्डिहाइडचं पाहूया आणि सेकंड एक्झाम्पल आपण केटोनचं पाहूया. असा अल्डिहाइड आपल्याला घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये अल्फा H आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट घ्या ॲसिटाल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं IUPAC नेम काय सांगा इथेनॉल. IUPAC नेम काय इथेनॉल. मी ते शेवटला लिहितो IUPAC नेम. आता याच्यामध्ये अल्फा H आहे का सांगा येस. याच्यामध्ये किती अल्फा H आहेत तर 3 अल्फा H आहेत. दिस इज अल्फा कार्बनटम आणि अल्फा कार्बनटमला
जे एच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच, म्हणजे हे काय झाले याचे अल्फा एच. ओके, हा जो एच आहे जो हॉरिझॉन्टल लिहिला आहे तो मी असं लिहितो थोडा वेळ. एच. ओके, समजलं सर्वांना. दिस इज इथेनॉल. आता अल्डोल कंडेन्सेशनमध्ये नेहमी किती मॉलिक्यूल घ्यायचे तर 2 मॉलिक्यूल घ्यायचे. किती मॉलिक्यूल घ्यायचे 2 मॉलिक्यूल घ्यायचे. दिस इज फर्स्ट इथेनॉल अँड दिस इज सेकंड इथेनॉल. दिस इज सेकंड इथेनॉल CH3C डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज फर्स्ट इथेनॉल, दिस इज सेकंड इथेनॉल. दोन्ही मॉलिक्यूल कसे सांगा सेम आहेत आणि दोन्ही मॉलिक्यूलमध्ये काय आहे सांगा. दोन्ही मॉलिक्यूलमध्ये काय आहे अल्फा एच आहे. याची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायची आहे तर याची रिएक्शन आपल्याला करायची आहे डायल्यूट बेससोबत. डायल्यूट NaOH. ॲरोवरती मी काय लिहितो आहे डायल्यूट NaOH लिहितो आहे. आता ह्या रिएक्शनचा एकदम डायरेक्ट प्रोडक्ट कसा लिहायचा बाय एकदम शॉर्टकटमध्ये ह्या रिएक्शनचा प्रोडक्ट कसा लिहायचा. दिस इज अल्सो अल्फा एच. ह्या इथेनॉलचा हा आहे अल्फा एच आणि ह्या इथेनॉलचा हा आहे अल्फा एच. तुम्ही कोणता यूज करू शकता नो प्रॉब्लेम. समजा आपण ह्या इथेनॉलचा अल्फा एच घेतला. मला सांगा अल्फा एच कोणता आहे. हा मी थोडा वेळ असं लिहू शकतो ना. हा CH2H असं लिहू शकतो का नाही सांगा. येस, दिस इज अल्फा एच. काय करायचं एका मॉलिक्यूलचा अल्फा एच नीट लक्षात. एका मॉलिक्यूलचा जो अल्फा एच आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या इथेनॉलचा जो अल्फा एच आहे म्हणजे हा एच दुसऱ्याच्या ओला अटॅच करायचा. दुसऱ्याच्या हा जो कार्बोनिल ग्रुप आपल्याला दिसतोय ह्या कार्बोनिल ग्रुपमध्ये जो ऑक्सिजन असतो ना त्या ऑक्सिजनला आपण काय म्हणतो कार्बोनिल ऑक्सिजन म्हणतो. म्हणजे काय करतात एका मॉलिक्यूलचा कोणत्याही एका मॉलिक्यूलचा जो अल्फा एच आहे एक अल्फा एच तो अल्फा एच काय करायचा दुसऱ्याच्या ओला अटॅच करायचा. एवढं तर येतं आहे एकदम इझी आहे. मग सांगा काय तयार होईल सांगा. CH3 पुढे सीला काय अटॅच येतं सांगा एच. सीला काय अटॅच येतं एच. पुढे सी आणि ओमध्ये बॉन्ड कोणता राहील सांगा सिंगल बॉन्ड राहील. हा एच जर इथे अटॅच झाला तर काय तयार होणार OH तयार होणार आणि OH तयार झाल्यामुळे काय राहणार सिंगल बॉन्ड राहणार. एकदम इझी आहे ना सिंगल बॉन्ड राहणार. आता मला सांग इथे काय राहिलं. इथे राहिलं नीट लक्षात राहिले काय नीट लक्षात राहिले काय CH2C डबल बॉन्ड OH हे राहिलं. याचा अल्फा एच इकडे अटॅच झाला म्हणजे इथे काय राहिलं फक्त CH2 राहिलं. CH2C डबल बॉन्ड OH राहिलं. आता त्यानंतर काय करायचं नीट लक्षात ज्या कार्बोनेटमचा आपण अल्फा एच त्याला अटॅच केला आहे. ज्या कार्बोनेटमचा अल्फा एच आपण ह्या ओला अटॅच केला आहे तिथे राहिलं काय CH2 म्हणजे हा कार्बन आणि हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम आणि हा कार्बन ॲटम फक्त एकमेकाला काय करायचे कनेक्ट करायचे म्हणजे इथे काय तर सांगा सिंगल बॉन्ड अँड दिस इज प्रोडक्ट. हा झाला आपला अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट. आता नीट लक्षात हा जो एच आहे तो एच मी थोडं वेळ असं लिहितो. हा जो एच आहे तो एच असा लिहिला तरी चालतो. ओके, अँड दिस इज कॉल्ड बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड. याला तर आपण काय म्हणतो बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड म्हणतो. मला सांग बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड काय आहे. कार्बोनिल ग्रुपच्या शेजारी जो कार्बन असतो त्याला आपण काय म्हणतो नेहमी अल्फाच्या शेजारी काय असतो बेटा. मला सांग इथे बेटाला काय अटॅच आहे OH ग्रुप अटॅच आहे. बेटाला काय अटॅच आहे OH अटॅच आहे. बेटा OH म्हणजेच काय सांगा हायड्रॉक्झी बेटाला OH आहे म्हणजे बेटा हायड्रॉक्झी आणि हा जो मॉलिक्यूल आहे तो कोणता आहे C डबल बॉन्ड OH आहे म्हणजे अल्डिहाइड आहे बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड. इथे सर्वांच्या लक्षात कोणता अल्डिहाइड आहे हा ब्युटिल अल्डिहाइड. अल्डिहाइड कोणता आहे हा ब्युटिल अल्डिहाइड. इथे सर्वांच्या लक्षात दिस इज बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड ब्युटिल अल्डिहाइड. अँड बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइडलाच आपण काय म्हणतो अल्डॉल अँड दिस इज कॉल्ड अल्डॉल. आता याला अल्डॉल का म्हणतात तर त्याचं रिझन काय हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक कोणता आहे C डबल बॉन्ड OH म्हणजेच काय सांगा अल्डिहाइड. C डबल बॉन्ड OH म्हणजेच अल्डिहाइड प्लस दुसरा फंक्शनल ग्रुप कोणता आहे OH म्हणजेच काय सांगा अल्कोहोल. बरोबर OH म्हणजे अल्कोहोल. यातले 3 लिटर घ्या काय तयार होईल ALD आणि इथले शेवटचे 2 लिटर घ्या काय तयार होईल OL. काय नाव आलं अल्डॉल. समजलं. तर हे अल्डॉल नाव कशावरून आलं आहे जो आपल्याला कंपाऊंड मिळतो त्या कंपाऊंडमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत एक अल्डिहाइड आणि एक अल्कोहोल आणि म्हणूनच आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डिहाइडमधले 3 लिटर अल्कोहोलमधले शेवटचे हे 2 लिटर इथले फर्स्ट 3 लिटर्स याचे शेवटचे 2 लिटर काय तयार झालं अल्डॉल तयार झालं. समजलं सर्वांना. आता त्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा जो कंपाऊंड तयार झाला आहे कोणता बेटा हायड्रॉक्झी ब्युटिल अल्डिहाइड त्याचा आपण काय लिहा ब्रॅकेटमध्ये IUPAC नेम लिहा. काय येणार IUPAC नेम सांगा. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम
आता हे अल्फा बीटा मी रिमूव्ह करतोय. अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. थर्ड कार्बन टर्मला काय अटॅच आहे? OH म्हणजेच हायड्रॉक्झी, 3 हायड्रॉक्झी. पुढे टोटल कार्बन टर्म इन चेन 4, त्यामुळे ब्यूट, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. त्यानंतर आपण काय करतो? अल्डिहाइड आहे. हा अल्डिहाइड असेल तर शेवटचा आपण A रिमूव्ह करतो. त्या ठिकाणी आपण काय लिहितो? AL. दिस इज IUPAC नेम 3 हायड्रॉक्झी ब्युटॅनल. आणि सर्वात महत्त्वाची स्टेप कोणते पहा? जर तुम्ही ह्या कंपाऊंडला हीट केलं, नॉर्मल जरी तुम्ही हीट केलं तरी पण काय होतं? याचं डिहायड्रेशन होतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिहायड्रेशन? डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. समजतं सर्वांना? डिहायड्रेशन होतं. हा जो कंपाऊंड मिळाला आहे बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड किंवा बेटा हायड्रॉक्झी कीटोन मिळेल, त्याला जर तुम्ही म्हणजे नॉर्मल हीट जरी केलं, स्मॉल हीट जरी केलं तरी पण याच्यामधून काय होतं? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, म्हणजे डिहायड्रेशन होतं. आता डिहायड्रेशन होणार कसं पहा? डिहायड्रेशनमध्ये आपण काय करतो? OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो असतो अल्फा आणि त्याच्या शेजारी असतो बीटा. हा पण शेजारी आहे, हा पण बीटा. बेटा 1 आहे, बेटा 2 आहे. पहा हायड्रोजन कोणता रिमूव्ह होणार? बेटा 2चा रिमूव्ह होणार का बेटा 1चा रिमूव्ह होणार? चेक करूया आपण फर्स्ट काय करूया? बेटा 1चा H आपण रिमूव्ह करूया. पहा बेटा 1चा H आणि हा अल्फाचा OH, हा OH आणि इथला एक H काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार ना. अल्फाचा OH, बेटा 1चा H. मग सांग इथे काय राहणार? CH. इथे काय राहणार? CH आणि CHमध्ये काय तयार होणार? डबल बॉन्ड तयार होणार. मग आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? पहा आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3, पुढे CH, डबल बॉन्ड CH, C, डबल बॉन्ड OH. तर आपल्याला मिळाला हा कंपाऊंड. ओके. जर आपण बेटा 1चा H रिमूव्ह केला तर बेटा 2चा पण होऊ शकतो ना. समजा आपण बेटा 2चा रिमूव्ह केला तर इथे काय राहणार? CH2. इथे काय राहणार? CH, कारण हा OH आणि इथला H रिमूव्ह होणार, त्यामुळे इथे राहणार CH2, इथे राहणार CH. दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होणार. बाकीचं ॲज इट इज CH2 डबल बॉन्ड CH, पुढे CH2, C, डबल बॉन्ड OH. कोणता कंपाऊंड मोर स्टेबल आहे? तर हा कंपाऊंड मोर स्टेबल आहे, कारण याच्यामध्ये काय सांगा? कॉन्जुगेशन आहे. याच्यामध्ये काय? रेझोनन्स आहे. कसं? पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. अल्टरनेट आहे ना, म्हणजे कॉन्जुगेशन आहे. याचा अर्थ रेझोनन्स स्टॅबिलाइज कंपाऊंड आहे. हा याच्यामध्ये रेझोनन्स आहे का सांगा? नाही आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड आलेत 2 पाय बॉन्डच्या मध्ये. याचा अर्थ याच्यामध्ये कॉन्जुगेशन नाही आहे. हा कंपाऊंड आपला मेजर नाही आहे. लक्षात? तर हा कंपाऊंड आपला मेजर आहे. जो मेजर आहे तोच मी इथं फक्त लिहितो आहे, मायनर आहे तो मी इथं लिहित नाही आहे. तर हा आपल्याला कंपाऊंड मिळतो. अँड दिस इज क्रोटोनॉल्डिहाइड. दिस इज कॉमन नेम काय याचा? क्रोटोनॉल्डिहाइड. दिस इज क्रोटोनॉल्डिहाइड. IUPAC नेम काय याचा? 1 2 3 4, टोटल 4 कार्बन टर्म ब्यूट. पुढे काय ना सांगा? 2 नंतर डबल बॉन्ड आहे, त्यामुळे काय येणार? 2Ne. B2Ne. लास्टला E आहे, A रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा AL. म्हणजे हे मिळालं आपल्याला IUPAC नेम B2EN AL. समजले? अल्डोल कंडेन्सेशन एकदम इझी आहे. आता मी परत एकदा डेफिनेशन तुम्हाला सांगतो आहे. दिस इज इथेनॉल. किती मॉलिक्यूल आपण घेतले होते? 2 मॉलिक्यूल. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये नेहमी 2 मॉलिक्यूल घ्यायचे. अल्डिहाइड्स और कीटोन. हे इथे आपण अल्डिहाइड घेतलेत, कीटोन पण असू शकतो. अल्डिहाइड्स और कीटोन्स ऑन रिएक्शन विथ aldehydes or ketones having at least 1 alpha H on reaction with dilute base to give beta hydroxyaldehyde, that is aldol or beta hydroxy ketone respectively. This reaction is known as aldol condensation. आहे ना, एकदम सिंपल. नोट करा हे. याच्यामध्ये हा जो आपल्याला अल्डिहाइड मिळाला आहे तो कसा आहे? अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड. रिझन काय? कार्बोनिल ग्रुपच्या शेजारी जो कार्बन आहे तो आहे अल्फा, हा आहे बेटा, हा आहे गॅमा. अल्फा आणि बेटामध्ये काय? अनसॅच्युरेशन आहे आणि त्यामुळे यालाच जनरली काय म्हणतात? अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड. अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. हे आपल्याला कधी मिळतो? जर ह्या कंपाऊंडला आपण हीट केलं तर, कारण याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल इझिली रिमूव्ह होतो आणि इझिली रिमूव्ह झाल्यामुळे आपल्याला एक मोर स्टेबल अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळतो, जो की मोर स्टेबल आहे ड्यू टू रेझोनन्स. आणि त्यामुळे याला तुम्ही स्मॉल थोडंसं जरी हीट केलं तर याच्यामधून पटकन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि आपल्याला फायनल कंपाऊंड हा मिळतो.
सेकंड एक्झाम्पल आपण केटोनचं पाहूया. केटोनमध्ये आपण एक्झाम्पल घ्या, असा केटोन घ्यायचा की ज्याच्यामध्ये अल्फा एच आहे. एक्झाम्पल सेकंड केटोन. केटोनचा आपण एक्झाम्पल घ्या ॲसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. दिस इज केटोन. कोणतं केटोन? हा ॲसिटोन. ॲसिटोनचं IUPAC नेम काय? प्रोपॅनॉन. याच्यामध्ये अल्फा एच आहे का? तर याच्यामध्ये अल्फा एच आहे. इथे 3 अल्फा एच आणि इथे 3 अल्फा एच. इथे टोटल अल्फा एच किती झाले? 6 अल्फा एच झाले. 6 अल्फा एच प्लस असे मॉलिक्युल आपल्याला किती घ्यायचे आहेत? 2 घ्यायचे आहेत. दिस इज फर्स्ट ॲसिटोन अँड दिस इज सेकंड ॲसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. दिस इज सेकंड मॉलिक्युल ऑफ ॲसिटोन. नीट आणि जेईमध्ये जरी तुम्हाला 1 दिला तरी याचा अर्थ ते किती आहेत? 2 आहेत. समजलं सर्वांना? पुढे याची रिएक्शन आपण करतोय बेससोबत. फॉर एक्झाम्पल BaOH ट्वाईस बॅरियम हायड्रॉक्साईड. काय सांगितलं तुम्हाला? अल्डोल कंडेन्सेशनचा जो प्रोडक्ट आहे तो एकदम शॉर्टमध्ये लिहायचा आपल्याला. कसं लिहायचा? एकाचा अल्फा एच दुसऱ्याच्या ओला अटॅच करा, बस झालं. इथे काय CH3 आहे. दिस इज अल्फा एच. याच्यामधला एक अल्फा एच काय करा? ह्या ओला अटॅच करा, बस एवढंच करा फक्त. काय तयार होईल सांगा? CH3 पुढे C. ह्या सेला खाली काय अटॅच आहे? CH3. पुढे इथं बॉन्ड कोणता राहणार सांगा? मग सिंगल बॉन्ड होणार. इथे काय तयार होईल? OH तयार होईल ना. इथे OH तयार होईल. आता इथे करायला सांगा C. इथे करायला CH2. हा C आणि हा CH2 एकमेकांना कनेक्ट करा फक्त. काय तयार झालं? सिंगल बॉन्ड CH2 पुढे C डबल बॉन्ड O CH3. हा तयार झाला आपला बेटा हायड्रॉक्झी कीटोन. हा तयार झाला आपला बेटा हायड्रॉक्झी कीटोन. बेटा हायड्रॉक्झी कीटोन. कारण आपण स्टार्टिंग काय घेतलं आहे? कीटोन घेतला आहे. म्हणजे हा काय तयार झाला? बेटा हायड्रॉक्झी कीटोन. दिस इज अल्फा कार्बन. दिस इज बेटा कार्बन. बेटा कार्बन ॲटमला OH. त्यामुळे बेटा हायड्रॉक्झी आणि हा कीटोन. याचं IUPAC नेम लिहिता येईल का? याचं IUPAC नेम काय? ह्या एनकडनं नंबरिंग होईल तुमची 1 2 3 4 5. 4ला काय अटॅच आहे? OH पण आहे आणि मिथाईल पण आहे. OH आपला काय इथं प्रिफिक्स आहे. आता हा आपला मेन फंक्शन ग्रुप आहे. C डबल बॉन्ड O मेन फंक्शन ग्रुप. कारण प्रायोरिटी ऑर्डर याची जास्त आहे IUPAC नेममध्ये. 4 हायड्रॉक्झी आणि 4लाच काय अटॅच आहे? मिथाईल. अल्फाबेटिकली लिहा. काय लिहिणार? 4 हायड्रॉक्झी 4 मिथाईल. नीट लिहा शेकडा. 4 हायड्रॉक्झी 4 मिथाईल. 4 हायड्रॉक्झी 4 मिथाईल. त्यानंतर टोटल कार्बन किती आहेत? 5. त्यामुळे काय येणार? पेंट. सर्व कार्बन सिंगल बॉन्ड आहेत त्यामुळे काय येणार? ANE. हे A रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहा? ONA. कारण हा कीटोन आहे आणि कीटोनची पोझिशन काय सांगा? 2. त्यामुळे इथं IUPAC नेम काय झालं? 4 हायड्रॉक्झी 4 मिथाईल पेंटॅन्टो ONA. आता याला आपण काय करूया? हीट करूया. याला तर आपण काय करूया? हीट करूया. हीट केल्यामुळे काय होणार? डिहायड्रेशन होणार. काय होणार? डिहायड्रेशन. दिस इज अल्फा कार्बन. दिस इज बेटा कार्बन. दिस इज ऑल्सो बेटा. दिस इज ऑल्सो बेटा. पण रिमूव्ह करायचा कोणता? ह्याच बेटा कार्बन होता की जेणेकरून इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि डबल बॉन्ड तयार झाल्यामुळे तो रेझोनन्स स्टॅबिलाइज होईल. तो स्टेबल असेल ॲज कम्पेअर टू ह्या बेटा कार्बनेटमचा एच रिमूव्ह केल्यानंतर. ओके. त्यामुळे काय करायचं? ह्या अल्फाचा OH आणि ह्या बेटाचा एच रिमूव्ह करा. काय शिल्लक राहणार? शिल्लक राहणार CH3 C. इथे अटॅच आहे CH3. इथे तयार होणार डबल बॉन्ड CH. पुढे C डबल बॉन्ड O CH3. ओके. समजले सर्वांना? आता हा जो कार्बन आहे तो कोणता आहे? अल्फा. आणि हा कोणता आहे? बेटा. अल्फा आणि बेटामध्ये अनसॅच्युरेशन आहे. पण हा काय आता? कीटोन आहे. कारण ह्या कार्बनला दोन्ही सायला काय आहेत? कार्बन आहेत. म्हणजे हा कीटोन आहे. त्यामुळे आपण जनरली काय लिहू शकतो? तर आपण जनरली लिहू शकतो की हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड नीट लिहा. हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे? अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड. अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड कीटोन हे आपण जनरली म्हणू शकतो. त्यानंतर याचं जर तुम्ही कॉमन नेम पाहिलं तर याचं कॉमन नेम आहे मेसिटिल ऑक्साईड. नीट लिहा. याचं कॉमन नेम आहे मेसिटिल ऑक्साईड. What is the IUPAC name of मेसिटिल ऑक्साईड? 1 2 3 4 5. नंबरिंग 4ला काय अटॅच आहे? CH3 म्हणजेच मिथाईल. 4 मिथाईल. पुढे काय येणार? चेनमध्ये 5 कार्बन पेंट येणार. आता इथे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डची पोझिशन सांगा. डबल बॉन्ड आहे त्यामुळे आपण ENE लिहिलं. डबल बॉन्डची पोझिशन काय? 3. त्यामुळे काय आलं इथं सांगा? 4 मिथाईल पेंट 3 ENE. C डबल बॉन्ड हा कीटोन आहे. A रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? ONE. ONEची पोझिशन करणार 2. दिस इज IUPAC नेम
4 मिथाइल पेंट 3En टू ONE. हे पहिलं आपण केटोनचं एक्झाम्पल. याच्या आधीचं काय पहिलं आपण अल्डिहाइडचं एक्झाम्पल. हे होतं केटोनचं एक्झाम्पल. नोट करा हे. न्यू पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन. मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन हा जो क्वेश्चन आहे मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन, तर याच्यावरती आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये 4 ते 5 वेळेस क्वेश्चन विचारला आहे. अल्डोल कंडेन्सेशन आणि मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन याच्यावरती आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये 4 ते 5 वेळेस क्वेश्चन विचारला आहे. पाहिजे मेकॅनिझम आहे 3 स्टेपमध्ये. तर याच्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे आणि इथलं शेकडं स्टेप फर्स्ट इज फॉर्मेशन ऑफ कार्बॅनियन. स्टेप फर्स्ट इज फॉर्मेशन ऑफ कार्बॅनियन किंवा यालाच काय म्हणतात इनोलेट आयन असंही म्हणतात. दिस इज कॉल्ड इनोलेट आयन. आणि हा जो इनोलेट आयन आहे तो कसा आहे रेझोनन्स स्टॅबिलाइज. दिस इज रेझोनन्स स्टॅबिलाइज. ओके. फर्स्ट स्टेपमध्ये काय तयार होतो कार्बेनियन तयार होतो. कार्बेनियन म्हणजे काय नेगेटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस. नेगेटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस कॉल्ड कार्बेनियन. याच्यामध्ये आपण काय करूया अल्डिहाइडचं एक्झाम्पल पाहूया. आपण काय केलं होतं ॲसेटल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल आपण यूज केले होते. त्यापैकी आपण एक मॉलिक्यूल इथे लिहूया. ॲसेटल्डिहाइड. ॲसेटल्डिहाइडचं स्ट्रक्चर ॲसेटल्डिहाइडचं स्ट्रक्चर CH3C डबल बॉन्ड OH. ओके. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ ॲसेटल्डिहाइड. आपण 2 यूज करतोय अल्डोलमध्ये. त्यातला आपण फर्स्ट घेतला आहे. हा जो CH3 आहे तो CH3 आपण थोडा वेळ असं लिहूया CH2H. ओके. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ ॲसेटल्डिहाइड. त्यानंतर याची रिएक्शन आपण कशासोबत करतोय बेससोबत करतोय NaOH किंवा KOH किंवा BaOH ट्वाइस NaOH. NaOH मध्ये काय Na+ आणि OH मायनस. Na+ आणि हा OH मायनस. नीटलं शेडं दिस इज बेस. हा काय सांगा बेस OH मायनस. आता हा बेस काय करतो बेसला काय पाहिजे असतं प्रोटॉन पाहिजे असतो. आणि हा जो अल्फा H आहे तो अल्फा H कसा आहे ॲसिडिक H आहे आणि ॲसिडिक H त्याला पाहिजे असतो. हा जो बेस आहे तो बेस काय करेल हा जो ॲसिडिक H आहे तो ॲसिडिक H काढून घेईल. त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन ह्या कार्बन अॅटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला फर्स्ट काय मिळेल सांगा. फर्स्ट काय मिळेल कार्बेनियन मिळेल. ह्या OH मायनस हा H घेतल्यानंतर हे 2 इलेक्ट्रॉन कार्बन अॅटमवरती शिफ्ट झाले. म्हणजे आपल्याला पुढचं स्ट्रक्चर काय मिळेल CH2 पुढे C डबल बॉन्ड OH. ह्या Cवरती काय येणार हे 2 इलेक्ट्रॉन येणार आणि ह्या 2 इलेक्ट्रॉनमुळं ह्या Cवरती चार्ज कोण देणार निगेटिव्ह चार्ज येणार. अँड दिस इज कॉल्ड कार्बॅनियन. यालाच आपण काय म्हणतो कार्बॅनियन असं म्हणतो किंवा यालाच आपण काय म्हणतो इनोलेट आयन असं म्हणतो. इनोलेट आयन. आणि हा जो इनोलेट आयन आहे तो कसा आहे रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे. हा रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात आणि परत हे इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतात. निगेटिव्ह चार्ज सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड म्हणजे कॉन्जुगेशन येतं. निगेटिव्ह चार्ज सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड म्हणजेच कॉन्जुगेशन आहे. कॉन्जुगेशनमुळे हा कसा आहे रेझोनन्स स्टॅबिलाइज. आपण फर्स्ट पॉईंटच पाहिलं होता पाय अल्फा H ॲसिडिक. त्याच्यामध्ये तुम्हाला मी याचा रेझोनेटिंग स्ट्रक्चर दुसरं काढून दिलेलं आहे. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट करा म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट करा म्हणजे ओवरती निगेटिव्ह चार्ज तयार होईल. ओके. फर्स्ट काय तयार होईल सांगा कार्बेनियन इनोलेट आयन अँड दिस इज रेझोनन्स स्टॅबिलाइज. आता हे झाली फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. त्यानंतर याच्यामध्ये स्टेप सेकंड आहे. स्टेप सेकंड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. स्टेप सेकंड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएशन. स्टेप सेकंड कोणते आहे तर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएशन. आपण काय करतोय अल्डोल कंडेन्सेशनमध्ये ॲसेटल्डिहाइडचे किंवा केटोनचे किती मॉलिक्यूल यूज करतोय 2. त्यातला आपण फर्स्ट मॉलिक्यूल इथे यूज केला. अजून आपल्याकडे एक मॉलिक्यूल आहे तो सेकंड मॉलिक्यूल मी इथे लिहितोय CH3C डबल बॉन्ड OH. ओके. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ ॲसेटल्डिहाइड अँड दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ ॲसेटल्डिहाइड. प्लस आता याची रिएक्शन कोणासोबत करायची तर या कार्बेनियनसोबत. CH2 मायनस पुढे C डबल बॉन्ड OH. ओके. दिस इज कार्बेनियन. आता मला सांगा हा जो कार्बेनियन आहे ह्या कार्बनमध्ये कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि कार्बन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर तो गुड न्यूक्लियोफाइल आहे आणि न्यूक्लियोफाइल असल्यामुळं हा जो C मायनस आहे
तो सी मायनस काय करतो, ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन अटमवरती अटॅक करतो. आपल्याला माहिती आहे हा जो कार्बन अटम आहे तो कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्यामुळे हा निगेटिव्हली चार्ज कार्बन अटम ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन अटमवरती अटॅक करतो. म्हणजे ह्या CH2 मध्ये आणि ह्या Cमध्ये काय तयार होईल, सिंगल बॉन्ड तयार होईल ह्या 2 इलेक्ट्रॉनमुळं. आलं लक्षात. त्यामुळे काय होणार, यातला जो एक पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होणार, ओवरती. मग सांगा आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, CH3 पुढे C, इथे H अटॅच आहे, इथे राहील सिंगल बॉन्ड, इथे तयार होईल O मायनस, C आणि CH2 मध्ये काय तयार होईल, सिंगल बॉन्ड तयार होईल, पुढे C डबल बॉन्ड OH अँड दिस इज कॉल्ड अल्कॉक्साइड आयन. काय तयार झालं इथं, अल्कॉक्साइड आयन अँड दिस इज कॉल्ड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये एक नवीन सिग्मा बॉन्ड तयार झाला आहे. पहिला होता का याच्यामध्ये बॉन्ड नव्हता, म्हणजेच न्यू CC बॉन्ड फॉर्म, न्यू CC बॉन्ड फॉर्म. म्हणजे अल्डोल कंडेन्सेशनमध्ये काय तयार होतो, नवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार होतो. ओके, तर ही झाली स्टेप सेकंड. आता ही जी स्टेप सेकंड आहे ती कशी आहे सांगा, स्लो स्टेप आहे. आणि जी स्टेप स्लो असते तिला आपण काय म्हणतो, RDS म्हणतो. नीट लक्ष ठेवा, ही स्टेप कशी आहे, स्लो, म्हणजे ही कोणती आहे, RDS रेट डिटर्माइनिंग स्टेप. त्यानंतर स्टेप थर्ड, स्टेप थर्ड कोणते आहे, तर प्रोटोनेशन. स्टेप थर्ड आहे प्रोटोनेशन. तर काय करायचं याच्यामध्ये, प्रोटोनेशन करायचं. हा अल्कॉक्साइड आयन ॲज इट इज इथे लिहितो मी. कोणता आहे अल्कॉक्साइड आयन, CH3 पुढे C, O मायनस, H पुढे CH2, C डबल बॉन्ड OH. ओके, प्लस वॉटर HOH. कोणतं वॉटर, हा OH मायनसनं हा H घेतला आहे, म्हणजे इथे काय तयार झालं सांगा, दुसरा H2O. तोच H2 हा H2O आपण इथे घेतला आहे. H2 मध्ये काय असतं, H प्लस आणि OH मायनस. ओके, H प्लस आणि OH मायनस. वॉटरमध्ये सांग काय तयार होईल, आता हा O मायनस काय करेल, हा H प्लस घेईल, हा O मायनस हा H प्लस घेईल, हा H प्लस ह्या Oला अटॅच होईल. सांग काय तयार होईल इथे, CH3C सिंगल बॉन्ड OH, H पुढे CH2C डबल बॉन्ड OH. ओके, हा तयार झाला आपला कंपाऊंड. हा H प्लस ह्या O मायनस अटॅच झाल्यानंतर इथे OH तयार होणार अँड दिस इज कॉल्ड बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड. हा जो H आहे तो H आपण थोडं असं लिहूया, हा H, दिस इज कॉल्ड बेटा हायड्रॉक्झी अल्डिहाइड, म्हणजेच काय, हा अल्डॉल. समजले सरांना, हे घ्यायचा स्क्रीनशॉट. इथे आपल्याला एक क्वेश्चन दिला आहे आणि विचारलं काय, दी प्रोडक्ट B इज, म्हणजे आपल्याला B हा कंपाऊंड विचारला आहे, B हा प्रोडक्ट आपल्याला विचारला आहे. मेजर याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट काय करतो आहे, मेकॅनिझम थ्रू तुम्हाला मी प्रोडक्ट सांगतो आहे आणि नंतर मी काय करतो तुम्हाला शॉर्टकट याच्यामध्ये सांगतो आहे की अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट हा शॉर्टकटमध्ये कसा लिहायचा. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कोणती रिएक्शन दिली आपल्याला. दिस इज सायक्लोहेक्झॅनॉल, दिस इज सायक्लोहेक्झॅनॉल, दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. OH ग्रुप हा 2 डिग्री कार्बन अटॉम अटॅच आहे. PCC यूज केले, काय तयार होणार, A तयार होणार. Aची रिएक्शन 10% NaOH सोबत केलं आहे आणि नंतर काय केलं, त्याला हीट केलं आहे, B तयार होतो. प्रोडक्ट B इज. याच्यामध्ये मी तुम्हाला मेकॅनिझम थ्रू हे रिएक्शन सॉल्व करून देतो आहे. याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय दिलं आहे, सायक्लोहेक्झॅनॉल. दिस इज सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, दिस इज सायक्लोहेक्झॅनॉल. याच्यामध्ये काय केलं सांगा, PCC हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर काय होतं, सेकंडरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू कीटोन. ओके, दिस इज A. हा कोणता कंपाऊंड आहे, A. आता नीट लक्षात हा कीटोन आहे. कार्बोनिल कार्बनला ह्या साला काटायचे कार्बन, ह्या साला काटायचे कार्बन, म्हणजे हा कीटोन आहे. नीट लक्षात हे काय सांगा, टू लाईन जंक्शन म्हणजे CH2, हे टू लाईन जंक्शन म्हणजे CH2. येताना सर्वांच्या लक्षात टू लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, CH2 असतो. मग मला सांगा हे जे 2 H आहेत, हे 2 H, कारण ह्या Cला 2 H अटॅच आहेत, ते 2 H काय झाले सांगा, अल्फा H झाले. कोणते H अल्फा आहेत, C डबल बॉन्ड Oच्या शेजारी जो कार्बन अटम असतो तो कार्बन अटम असतो अल्फा कार्बन अटम, आणि अल्फा कार्बन अटमवरती जे H असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा H म्हणतो. म्हणजे हे 2 अल्फा H, हे 2 अल्फा H. ओके, समजताना सर्वांना. दिस इज फर्स्ट अल्फा H, दिस इज सेकंड अल्फा H. हा आपला A. त्यानंतर काय केलं सांगा, 10% NaOH आहे. 10% NaOH याचा अर्थ काय, तर 10% NaOH याचा अर्थ डायल्यूट बेस आहे. लक्ष ठेवा, अल्डेड असेल किंवा कीटोन असेल आणि पुढे जर तुम्हाला डायल्यूट बेस दिसला, काय सांगतो बरं नीट लक्षात, अल्डेड असेल किंवा कीटोन असेल आणि त्यामध्ये ॲटलिस्ट 1 अल्फा H असेल,
अल्डेड असेल किंवा केटोन असेल आणि त्या अल्डेड्स किंवा केटोन्समध्ये जर ॲटलिस्ट 1 अल्फा असेल आणि पुढे जर तुम्हाला ॲरोवरती जर डायल्यूट बेस दिसला तर याचा अर्थ ते 100% रिएक्शन कोणते आहे अल्डोल कंडेन्सेशन. आणि आपल्याला माहीत आहे अल्डोल कंडेन्सेशनमध्ये काय होतं सांगा, हा जो बेस आहे हा बेस काय करतो, जो अल्फा एच आहे तो अल्फा एच काढतो, अल्फा एच काढून घेतो ना, अल्फा एच काढून घेतल्यानंतर काय होणार, हा ओ एच मायनस हा एच घेणार म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार, याच्यावरती शिफ्ट होणार म्हणजे ह्या कार्बनवरती चार्ज कोणता येणार सांगा, निगेटिव्ह चार्ज येणार. डबल बॉन्ड ओ ह्या कार्बनमध्ये काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. दिस इज इनोलेट, याला आपण काय म्हणतो इनोलेट आयन म्हणतो. ओके, आता मला सांगा तुम्हाला इथं ए दिला आहे, ए काय सायक्लोहेक्झॅनोन आणि पुढे 10% NaOH आहे, हीट आहे म्हणजे ही रिएक्शन कोणते आहे अल्डोल. मग अल्डोलमध्ये आपण एकच यूज करतो का सायक्लोहेक्झॅनोन, तर अल्डोलमध्ये आपण 2 यूज करतो. पण इथं तुम्हाला काय दिलं आहे त्यांनी, एकच दिलं ना ए सायक्लोहेक्झॅनोन, याचा अर्थ ते किती आहेत 2 आहेत. नीट लक्ष ठेवा, हा झाला फर्स्ट आपला इनोलेट म्हणजे एकाचा काय तयार केला आपण इनोलेट, एकाचा इनोलेट. सेकंड मॉलिक्यूल, दिस इज सेकंड मॉलिक्यूल, सेकंड मॉलिक्यूल ऑफ सायक्लोहेक्झॅनोन. नीट लक्ष ठेवा, सेकंड मॉलिक्यूल ऑफ सायक्लोहेक्झॅनोन, दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ सायक्लोहेक्झॅनोन. समजले सर्वांना. आता मला सांगा हा सी मायनस कशावरती अटॅक करेल, तर पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनिल ॲटमवरती म्हणजे इथे अटॅक करेल. म्हणजे हा सी मायनस काय करेल, इथे अटॅक करेल, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. समजतं ना मेकॅनिझम सर्वांना. मग सांग कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, आपल्याला कंपाऊंड हा मिळेल, एक नवीन काय तयार होईल कार्बन कार्बन बॉन्ड तयार होईल. स्टेप सेकंडमध्ये आपण पाहिलं होतं ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये काय तयार होईल, सिंगल बॉन्ड तयार होईल ना. हा तयार झाला सिंगल बॉन्ड, कुठे कुठे तयार झाला सांगा पटकन सिंगल बॉन्ड, हा ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये तयार झाला. त्यामुळे मी हे असं लिहितोय, समजतंय सर्वांना. पुढे इथे काय सांगा सिंगल बॉन्ड ओ मायनस, समजतंय सर्वांना. पुढे त्यानंतर काय होतं प्रोटोनेशन होतं ना, HOH H प्लस, हा ओ मायनस याच्यावरती अटॅक करेल, हा एच इथे अटॅच होईल. मग सांग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल, हा डबल बॉन्ड ओ ॲज इट इज. त्यानंतर इथे काय तयार होईल OH तयार होईल. त्यानंतर काय हीट आहे, हीट आहे म्हणजे काय होणार डिहायड्रेशन होणार, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. मग सांग जिथे रेझोनन्स तयार होईल पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड तयार होईल, तो एच रिमूव्ह होणार. मग सांग एच कुठला रिमूव्ह होणार, ह्या ठिकाणी एक एच अटॅच आहे, आठवतं ना सर्वांना. हा एच एकच एच रिमूव्ह झाला ना, हा एच आहे तो मी इथं आत्ता दाखवतोय. हा एच आणि हा OH का होणार रिमूव्ह होणार. त्यामुळे ह्या 2 सीमध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड आपल्याला हा मिळेल. इथे से डबल बॉन्ड ओ, त्यानंतर इथे काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. इथे डबल बॉन्ड तयार झाल्यानंतर पुढे काय टाकायचं सायक्लोहेक्झॅनोन. इथे सर्वांच्या लक्षात पुढे काय टाकायचं हा सायक्लोहेक्झेन रिंग अटॅच आहे. तर हा कंपाऊंड आपल्याला काय मिळेल मेजर मिळेल. ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये डबल बॉन्ड तयार होईल, एकदम इझी. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे दुसरं. आलं लक्षात. तर दिस इज अल्फा कार्बन, दिस इज बीटा कार्बन. अल्फा आणि बीटामध्ये काय डबल बॉन्ड आहे, अनसॅच्युरेशन आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड काय तयार झाला, हा केटोन तयार झाला. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. ओके समजलं सर्वांना. तर हे फर्स्ट तुम्ही नोट करा, याचा मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो कसा लिहायचा तो. लिहिलं. याचा आता आपण पाहूया शॉर्टकट. कोणत्याही अल्डोल कंडेन्सेशनचा जर तुम्हाला प्रोडक्ट लिहायचा असेल शॉर्टकटमध्ये तर तो शॉर्टकट पहा. काय दिलं सांगा तुम्हाला इथं सायक्लोहेक्झॅनोन 10% NaOH म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन आहे. आणि पुढे काय दिले हीट दिले म्हणजे काय वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणारच, हीट दिले म्हणल्यानंतर म्हणजे काय तयार होणार तुमचा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होणारच. इथे सर्वांच्या लक्षात हा तयार झाला आपला ए कंपाऊंड. मला सांग ए किती आहेत सांगा 2 आहेत ना, कारण ही अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आहे. याचा अर्थ सायक्लोहेक्झॅनोन किती आहेत 2 आहेत. दिस इज फर्स्ट सायक्लोहेक्झॅनोन अँड दिस इज सेकंड सायक्लोहेक्झॅनोन प्लस दिस इज सेकंड सायक्लोहेक्झॅनोन आहे ना. दिस इज फर्स्ट सायक्लोहेक्झॅनोन अँड दिस इज सेकंड सायक्लोहेक्झॅनोन. कोणते अल्फा एच कोणते एच इन्व्हॉल्व होतात अल्डोल कंडेन्सेशनमध्ये अल्फा एच. मला सांग हे आहेत 2 अल्फा एच, एकदम इझी आहे. एकाचे काय करायचे एका कंपाऊंडचे कोणताही असू दे एका कंपाऊंडचे काय करायचे 2 अल्फा एच घ्यायचे. एका कंपाऊंडचे 2 अल्फा एच आणि दुसऱ्या कंपाऊंडचा काय घ्यायचा ऑक्सिजन. एकाचे अल्फा एच दुसऱ्याचा ऑक्सिजन.
हा काय रिमूव्ह झाला, H2O रिमूव्ह झाला. मग H2O रिमूव्ह झाल्यानंतर शिल्लक करायला पाहिजे, एकदम इझी आहे, शॉर्टकट आहे हा, शॉर्टकट एकदम. पुढे पहा ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये काय राहिलं इथं, डबल बॉन्ड राहिला ना, ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये काय डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड आणि ह्या डबल बॉन्डला पुढे काढायचे आहे सायक्लोहेक्झेन रिंग. येते सर्वांच्या लक्षात. हा तयार झाला आपला प्रोडक्ट कोणता, बी ऑप्शन इज करेक्ट. एकदम इझी आहे, एकदम शॉर्टकट आहे. पहा नोट करा हे. पहा एक्झाम्पल सेकंडमध्ये आपण काय करूया, डायरेक्ट शॉर्टकट यूज करून आपण प्रोडक्ट लिहूया. याच्यामध्ये फर्स्ट काय दिलं आहे, प्रोपॅन 1 OL PCC. सांग काय तयार होईल रे, हां आन्सर सांग काय तयार होईल, CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. मग सांग एक्स काय आहे, CH3 CH2 CHO. ओके समजते सर्वांना, CH3 CH2 CHO. आपल्याला माहिती आहे PCC काय करतो, प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करतो, अल्डिहाइडमध्ये करतो, ॲसिडमध्ये करत नाही. दिस इज एक्स झाले आपल्याला हे. CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. मग मला सांगा जो एक्स आहे तो एक्स कोणता आहे सांगा, CH3 CH2 CHO. त्यानंतर वाय आपल्याला लिहायचं आहे. पहा वाय कोणता असेल, पहा हा अल्डिहाइड आहे, ह्या अल्डिहाइडमध्ये अल्फा एच आहेत का सांगा. समजतं ना सर्वांना. हा जो एक्स आपल्याला मिळाला आहे तो एक्स कोणता मिळाला आहे, प्रोपॅनल. दिस इज प्रोपॅनल. CH3 CH2 CHO. दिस इज प्रोपॅनल. दिस इज एक्स. याच्यामध्ये अल्फा एच आहेत का, येस. CHOला म्हणजे कार्बोनिल, हा CHO आपण असं लिहितो ना, C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH. याला म्हणजे ह्या कार्बोनिल ग्रुपला जो कार्बन ॲटॉमॅटेज आहे त्याला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन. आणि ह्या एचला आपण काय म्हणतो, अल्फा एच. म्हणजे किती अल्फा एच आहे त्याच्यामध्ये, 2 अल्फा एच आहेत. पुढे काय दिलं सांगा, OH मायनस दिला आहे. OH मायनस म्हणजे काय, बेस दिला आहे, फॉलोड बाय हीट. म्हणजे काय करणार, म्हणजे रिएक्शन कोणते, अल्डोल कंडेन्सेशन आहे, अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडमध्ये अल्फा एच आहे, पुढे बेस आहे, हीट आहे, म्हणजे रिएक्शन कोणते, अल्डोल कंडेन्सेशन आहे. आणि अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपण प्रोपॅनल किती यूज करतो, 2 यूज करतो. पहा नीट लक्ष, प्रोपॅनल आपण किती यूज करतो, 2. दिस इज फर्स्ट प्रोपॅनल. येते सरांच्या लक्षात, दिस इज फर्स्ट प्रोपॅनल. तुम्हाला मॉलिक्यूलसुद्धा फिरवता आलं पाहिजे, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH प्लस दुसरा प्रोपॅनल. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये प्रोडक्ट लिहायचं असेल तर एका कार्बोनिल कंपाऊंडचा ऑक्सिजन घ्यायचा आणि दुसऱ्याचे अल्फा एच घ्यायचे. कोणते एच घ्यायचे, अल्फा एच घ्यायचे. दिस इज फर्स्ट प्रोपॅनल. सेकंड प्रोपॅनल मी असं लिहितो, दिस इज प्रोपॅनल. पहा CH3 CH2 CHO. शॉर्टकटमध्ये तुम्हाला मॉलिक्यूल फिरवता आला पाहिजे. फक्त आपल्याला लागणार आहेत एच कोणते, अल्फा एच लागणार आहेत. एकाचे अल्फा एच लागणार आहेत आणि दुसऱ्याचा ऑक्सिजन लागणार आहे. मग पहा दिस इज अल्फा कार्बन. म्हणजे C डबल बॉन्ड OHला म्हणजे C डबल बॉन्ड Oला जो कार्बन ॲटॉमॅटेज आहे हा पण मी असं लिहितो तुम्हाला समजण्यासाठी, C डबल बॉन्ड OH. पहा CH3 CH2 CHO. ओके. पहा कार्बोनिल ग्रुपला जो कार्बन ॲटॉमॅटेज असतो त्याला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन म्हणतो. म्हणजे हे जे एच आहेत ते एच कोणते झाले सांगा, अल्फा एच झाले. शॉर्टकटमध्ये काय करायचं, एकाचे अल्फा एच घ्यायचे आणि दुसऱ्याचा ऑक्सिजन घ्यायचा, बस एवढंच करायचं आहे. समजा आपण ह्या प्रोपॅनलचा ऑक्सिजन घेऊया आणि ह्या प्रोपॅनलचे हे 2 अल्फा एच घ्यायच्या, फक्त अल्फा एच घ्यायचे, दुसरे कोणतेही एच चालणार नाही आहेत. मग सांग हे जर तुम्ही रिमूव्ह केलं तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल सांगा. हां CH3 पुढे CH2 पुढे C, ह्या Cला काय टाकायचं आहे, H. पुढे बॉन्ड कोणता आहे, डबल बॉन्डला पुढे काय टाकायचं होणार, C. ह्या Cला पुढे काय सांगा, C डबल बॉन्ड OH. ह्या Cला खाली काय टाकायचं आहे, CH3. हा तयार झाला तुमचा Y. दिस इज Y. हा जो H आहे हा H तुम्ही असा लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. अँड दिस इज प्रोडक्ट. समजले सर्वांना. हीट केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा कीटोन. दिस इज अल्फा, दिस इज बीटा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. लष्ट शॉर्टकटसाठी काय करतं, एका कार्बोनिल कंपाऊंडचे अल्फा एच घ्यायचे, किती, 2 अल्फा एच. आणि दुसऱ्याचे काय करायचे, दुसऱ्याचा काय करायचा, ऑक्सिजन घ्यायचा आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, तुम्हाला काय मिळेल, फायनल प्रोडक्ट मिळेल. ओके, घ्या द स्क्रीनशॉट. आज आपण सिम्पल अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन कंप्लीट केलं आहे आणि याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.